नमस्कार, जय श्रीराम. काल पुण्यामध्ये झालेल्या 2 कार्यक्रमांच्यामुळं एक दिवस मी आपल्या भेटीसाठी नियमितपणे येऊ शकलो नाही. त्याबद्दल आपली मनपूर्वक क्षमा मला मागायची आहे. असं अधूनमधून कार्यक्रमाचे दिवस असले की गडबड अशी होते की तेवढे व्हिडिओ एकदाच करून ठेवू शकत नाही आणि एखादा दिवस विश्रांती घ्यावी लागते. आमच्या भाऊ तोरसेकरांचं आजारपण बघितल्यावर सुद्धा एखादा दिवस विश्रांती घ्यावी का, म्हणजे मग आपल्यालाही बोलायला सोपं होतं असं वाटायला लागलंय. बघूया, जोपर्यंत करता येणं शक्य आहे तोपर्यंत आपण करत राहणार आहोत. आतापर्यंतच्या आपल्या सगळ्या कथांच्या मधून आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांना ओळखण्याचा प्रयत्न केलाय. रामायणातील व्यक्तिरेखा आणि महत्वाची व्यक्तिरेखा असलेल्या रावणाचा सुद्धा आपण सर्वार्थाने परिचय करून घेतलाय. म्हणजे रावण कसा जन्माला आला, रावणाचं मूळ काय आहे, त्याचे वडील कोण होते, तो पराभूत का झाला, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. जशा अन्य व्यक्तिरेखा तपासल्या तशा रावणाच्या व्यक्तिरेखेतला एक भाग मात्र राहून गेलाय. तो म्हणजे आपण माता कौशल्या बघितल्या, त्यांच्या बहिणीची कथा बघितली. माता कौशल्याची एक कन्या कशी बहिणीला दत्तक दिली होती, तिचं नाव शांता, हे सगळं आपण बघितलेलं आहे. म्हणजे कैकेयीचा केकस देश कसा होता, सुमित्रेचा देश कसा होता, या सगळ्या विषयी आपण त्यांच्या माहेरच्या माणसांविषयी जाणून घेतलेला आहे. अगदी रावणाच्या विषयी सुद्धा महर्षी विश्रवा, पुलत्स्य, मग कुबेर, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्यात. पण रावणाच्या ज्या कुळाचा उल्लेख होतो, राक्षस कुळाचा, त्या कुळाचं मूळ मात्र आपण बघितलेलं नाहीये. आणि मला वाटतं उत्तरकांडामध्ये अगस्त्य मुनींनी भगवान रामचंद्रांना या सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. म्हणजे अगस्त्य मुनींनी स्वतः रामचंद्रांना आपल्या समोर बसून या राक्षसांचं मूळ काय आहे हे सांगितलेलं आहे. आणि तिथे जे राक्षसांचं मूळ सांगितलंय तेच तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे रावणाच्या आईकडून त्याच्या परिवाराचं मूळ कुठे आहे ते तुमच्या लक्षात येईल. हेती आणि प्रहेती नावाचे 2 मोठे राक्षस होते. म्हणजे हे अगस्त्य मुनी रामचंद्रांना सांगतात, हेती आणि प्रहेती नावाचे 2 मोठे राक्षस होते. यातील हेती या राक्षसाचा भय नामक एका भयानक अशा दिसणाऱ्या स्त्रीशी विवाह झाला. हेतीचा विवाह भय या नावाच्या राक्षसीशी झाला, भयानक दिसणाऱ्या स्त्रीशी झाला. आता हेती आणि भय यांच्या संबंधातून निर्माण झालेलं अपत्य म्हणजे विद्युतकेश. हा विद्युतकेश पुढे मोठा झाला आणि त्याचं शालाकांतक नावाच्या एका महिलेशी विवाह झाला. आता ही जी शालाकांतक आहे तिला पुत्रप्राप्ती नको होती, फक्त संसाराचे उपभोग हवे होते, समागमाचं सुख हवं होतं. शालाकांतक आणि विद्युतकेश यांच्या संबंधातून एक पुत्र जन्माला आला, पण या पुत्राला सांभाळण्यास नकार दिला शालाकांतकने. या पुत्राचा त्याग केला, ते टाकून दिलं. भगवान शिवाना आणि माता पार्वतीला या पुत्रावरती दया आली आणि या पुत्राचा सांभाळ त्यांनी करायचं ठरवलं. दया आल्यावरती ज्या पुत्राला सांभाळलं त्याचं नावही ठेवलं, त्याचं नाव सुकेश. आता प्रत्यक्ष भगवान शिवाने सांभाळलेला, त्यांचा नसेल तरी भगवान शिवाने सांभाळलेला पुत्र सुकेश. मग त्याच्यासाठी वेगवेगळे वरदान, वेगवेगळ्या कृपा भगवान शिवानी या सुकेशवर करायला सुरुवात केली. या सुकेशला इतके वरदान मिळाले की हा त्या वरदानामुळे गर्वोन्मत्त झाला. पुढे तो आपल्या वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या कलांनी देवतांना, मानवांना, राक्षसांना त्रास देऊ लागला. या सुकेशचा विवाह करायचं ठरवलं आणि या सुकेशचा विवाह झाला तो देवस्वतीशी. देवस्वतीशी नामक कन्येशी या सुकेशचा विवाह झाला. सुकेश आणि देवस्वती यांच्या मध्ये अनेक अपत्य निर्माण झाली आणि याच्यामध्ये मग या सगळ्या अपत्यांची नावं माल्यवान, सुमाली आणि माली. आता हे सुकेशाचे पुत्र होते.
यांनाही दैवतांचे आशीर्वाद प्राप्त झालेले होते. त्यामुळे हे अगदीच गर्वोन्मत्त बनले आणि आपल्या भयानक भयानक स्वभावानं हे जगाला जर्जर करू लागले. अगदीच अगदीच जर्जर करू लागले. आता याचा बंदोबस्त करायचा कसा? हे तर शिवाचं वरदान प्राप्त केलेले, हा प्रश्न देवांच्या समोर पडला. कारण हे कुठल्याही विषयामध्ये अडचणच निर्माण करतायत. मग भगवान विष्णूकडं सगळ्या देवतांनी विनंती केली की हे तिघेही मातलेले आहेत, यांचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. आता हे इतके वरदानाने मातलेले होते की हे कोणाशीही जाऊन युद्ध करू लागले आणि त्यांना पराभूत करू लागले. एवढंच काय, यांनी थेट विश्वकर्म्याला भिडले आणि विश्वकर्माला सांगितलं की आता तुला आम्ही पराभूत केलं आहे, तू आमच्यासाठी वेगळी नगरी वसवून दे आणि ती अतिभव्य असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे. विश्वकर्म्यानं सांगितलं, मला अगोदरच अशी नगरी तुमच्यासाठी वसवायला देवानी सांगितलेलं होतं आणि ती नगरी म्हणजे लंका आहे. या लंकेत तुम्ही जा, तिच्या भिंती सुद्धा सोन्याच्या आहेत, ती सोन्याची आहे, ती संपन्न आहे. मग माल्यवान, सुमाली आणि माली लंकेत राहायला गेले. आता लंकेत राहायला गेल्यावरती एक बरदंड राजधानी मिळाल्यानंतर यांच्या उत्पाताला अधिकच खुमारी चढली. हे खूप प्रचंड मोठ्या वेगाने तिथे सगळीकडे लोकांना त्रास देऊ लागले. शेवटी भगवान विष्णूंनी या ज्यांच्या सोबत युद्ध करायचं ठरवलं आणि सुकेश पुत्र माली, सुमाली आणि माल्यवान यांच्यामध्ये हे झाला आणि त्यात मालीचा वध सुदर्शन चक्राद्वारे भगवान विष्णूने केला. या मालीलाही पुढे 4 पुत्र झाली होती आणि या 4 पुत्रांचा संबंध येतो पुढे बिभीषणाशी. बिभीषण जेव्हा लंकाधिपती झाला तेव्हा लंकाधिपती बिभीषणाचे हे मालीचे 4 पुत्र मंत्री म्हणून काम करू लागले होते. माल्यवानालाही अनेक पुत्र झाली, त्यापैकीचा एक महत्वाचा पुत्र ज्याच्यावरती शिवाचं विशेष कृपा होती तो म्हणजे विरूपाक्ष, हे एक तुम्हाला दिसले. आणि सुमालीला सुद्धा अनेक पुत्र होती, त्यात सुपार्श्व, प्रहस्त अशी होती आणि त्याला एक कन्या होती, ती म्हणजे केकशी. आता हा सुमाली जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करत होता तेव्हा त्याला आकाश मार्गे येणारे विश्रवा मुनी दिसले आणि त्यांच्याशी त्याला वाटलं की याच पुत्राचा, याच ऋषीपुत्राचा विवाह माझ्या कन्येशी झाला पाहिजे. मग त्यानं केकसीला महर्षी विश्रवाकडे पाठवलं आणि आपल्या मनातली गोष्ट केकसीला विश्रवाला सांगून त्यांना पती म्हणून स्वीकारावं असं सांगितलं. केकसीनं जाऊन महर्षी विश्रवांना सांगितलं की माझ्या मनातला विषय तुम्हीच ओळखा. तेव्हा महर्षी विश्रवाने ध्यान लावून बघितलं की हिला आपल्याशी विवाह करायचा आहे आणि आपल्याकडून पुत्रप्राप्ती हवी आहे. मग ती पुत्रप्राप्ती हवी आहे तर ते म्हणाले की तू आलीस आणि तुझा विचार माझ्याकडे आला, त्यावेळेला जी स्थिती होती ती फारच भयंकर होती. म्हणजे एकूणच वाईट नक्षत्रावर तू आलेली आहेस, त्यामुळे तुला माझ्यापासून होणारे पुत्र हे भयंकर राक्षसी विचाराचे झालेले असतील. आता हे राक्षसी विचारांचे पुत्र तिला नको होते. तिनं मुनीला विनंती केली की असं नका करू, पण शेवटी जे व्हायचं ते झालं होतं. आपण मुनीने एक उशाप देखील तिला दिला की बाई, तुला तुझा शेवटचा जो पुत्र होईल तो धर्मपरायण असेल, तो देवत्वाच्या बरोबरीचा असेल. मग शेवटी या सगळ्या तपश्चर्येनंतर म्हणजे तिला 3 पुत्र झाली, एक रावण, दुसरा कुंभकर्ण आणि तिसरा बिभीषण. या 3ही पुत्रांनी देवाची प्रचंड आराधना केली आणि त्यांना देव प्रसन्न झाला. रावणाला देव प्रसन्न झाला. ब्रह्मदेवानी सांगितलं की तुला सगळ्यांच्या पासून मी अभय देतो आहे, तुला शक्ती प्रदान करतो आहे, अस्त्र प्रदान करतो आहे. रावण सर्वशक्तिमान झाला. कुंभकर्ण तर आधीच ताकदवान भयानक होता. देवाने विनंती केली, देवा याला जर तुम्ही शक्ती द्याल, याला ताकद द्याल तर काय होईल आमचं, हा त्राही त्राही करून टाकील. मग सरस्वती देवीला विनंती करून कुंभकर्णाच्या जिभेवरती नियंत्रण मिळवल्या गेलं आणि इंद्रपद मागणाऱ्या कुंभकर्णाला निद्रापद मागावं लागलं आणि ते निद्रापद त्याला मिळून गेलं. शेवटी उशाप म्हणून 6 महिने झोप आणि 6 महिने जागं राहणं अशा गोष्टी कुंभकर्णाला प्रदान केल्या गेल्या. आणि जेव्हा बिभीषणाची वेळ आली तेव्हा बिभीषणाने सांगितलं, देवा आपलं दर्शन झालंय, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप आहे आणि त्यातच मी सगळं भरून पावलो आहे, अजून काय मागू. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की तू देवत्वाच्या बरोबरीला निघून जाशील, ईश्वराच्या सोबत वावरशील
आणि तुला मी चिरंजीवित्व प्रदान करतो आहे, अमरत्व नाही, चिरंजीवित्व प्रदान करतो आहे, तो चिरंजीव म्हणून या सगळ्या राज्याचा उपभोग घेशील. अशी या 3 बंधूंच्या वाजोळकडची कथा आहे. यांच्या सगळ्या एकूण गोष्टीची ही माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसं वाटलं ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.